ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। श्रीकृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। श्री नरसिम्हा जय जय नरसिम्हा। प्रह्लादेश जय पद्म मुख पद्म भृंगा। उग्रं वीरं महाविष्णु ज्वलन्तं सर्वतोमुखं नरसिंहं भीषणं भद्रं मृत्योर्मृत्युं नमाम्यहं, मृत्योर्मृत्युं नमाम्यहम। श्री नरसिम्हदेव भगवान की जय। श्री प्रहलाद महाराज की जय। हरे कृष्णा। श्रीमद् भागवतांतु सप्तम स्कंद, सेवेंथ कॅन्टो तंतु नरसिंहदेव आणि प्रल्हाद महाराज तांगेल काणी येता आणि विशेष म्हळ्यार गृहस्थ आश्रमांतुल्ले जे कितले कितले आमकां उपदेश आसा ते सक्कड उपदेशू आमकां सेवेंथ कॅन्टो सप्तम स्कंदांतू मेळटा। ताका तरी सप्तम स्कंद आमगेले तरी भारी महत्वपूर्ण आसा। ताचे अनेक वैशिष्ट्य म्हळ्यार श्री चैतन्य महाप्रभू केन्ना जगन्नाथपुरींत तूं आशिल्लीं ती तेन्ना नित्य दनपारां तांणी टोटा गोपीनाथ देवस्थाना वचचें आशिल्लें आनी थंय वचून देवाक एक पंता राजभोग आरती आनी करून न्हिदकार मागीर गदाधर पंडित तांगे लागे बैसून श्रीमद भागवत तांणी आयकतांती। ताचें वैशिष्ट्य म्हळ्यार एक पंता ते सात सप्तम स्कंदाची काणी आयकून जाल्ली मागीर अपास सांग म्हणून सांगचें, अपास सांग म्हणून सांगचें, अपास सांग म्हणून सांगचें, अशी 200-300 पटी प्रल्हाद आणि नरसिंह काणी देवान आयकल्ली आसा चैतन्य महाप्रभून। इतले हांगेली चैतन्य महाप्रभून इतलं का तांकां प्रिय आसा, इतली मोग आसा त्या काणयेरी की प्रल्हाद चरित्र त्यांनी कितली पंत आयकल्यार तांगेले मन तृप्त जायना। अनेक पण सांग म्हणून गदाधर पंडितान अपास सांगचें आसा आणि चैतन्य महाप्रभू नृत्य करचें आसा, डान्स करचें आसा आयकताना। काय कीर्तन करना ती, तो काणी सांगता आसा गदाधर पंडित आणि चैतन्य महाप्रभू आयकताना भाव विभोर जावन नाचूचें आसा, डान्सिंग इन एक्स्टसी। तशी हे प्रल्हाद चरित्र आमगेले कितले आसपय आचार्य तांणी सकाळांनी सांगिल्लें आसा की सकाळा पशी श्रेष्ठ भक्त चरित्र म्हळ्यार प्रल्हाद चरित्र। सकाळा पशी श्रेष्ठ चरित्र भक्त प्रल्हाद चरित्र। आज वरके आम्ही वाजितात पळय बृहद भागवतामृत म्हणून आसा, सनातन गोस्वामींनी बरयल्लें आसा तें। तांतूय सांगिल्लें आसा की सकाळा पशी श्रेष्ठ चरित्र प्रल्हाद चरित्र। सगळ्यांनी ताका स्वीकार केला की तागेलें चरित्र भक्तांतू सकाळा पशी श्रेष्ठ आसा म्हणून। आज आमी मुखाल घंट्यान तूं तांगेलें चरित्र सांगच्याक या जावं आयकुच्याक साध्य ना। इतले विशाल व्यक्तिमत्व, इतले विशाल चरित्र, इतले दिव्य चरित्र इतले उणे वेळान तूं सांगच्याक भारी कश्ट आसा। म्हणून आमी डिटेल काणी सांगचे पशी ताका संक्षिप्त करून आमी सांगुया आजी। तशें म्हळ्यार तातल्यार सेवेंथ कॅन्टोक आणि सेवेंथ कॅन्टो मस्त दीर्घ आसा, सान ना तें आणि भारी तांतू चांग उपदेश दिल्ले आसा। त्यामुळे प्रत्येक गृहस्थांनी तांगेली बामूण बायल आसा ती घर आसा तांनी सप्तम स्कंद श्रीमद भागवत वाचुकातीची साक्षात भागवतांतू सर्वोत्तम उपदेश आमकां तांतू प्राप्त जाता। तर ती काणी सूर जाता कश्यप मुनी आणि दिती तागेली बायल, मस्त बायल आसा का तांतू एक बायल आसा दिती। सांजे वेळारी बामणाक ती आपयता, आमगेल्या मनांत तूं बसत इच्छा जाल्या आमी वट्टू येवं का म्हणून।
तर कश्यप मुनी सांगता पळय, ही ह्या ही ही ह्या टायम आसा पळय, संधी काल म्हळ्यार दीस आणि रात्री हाजे मध्य काल संधी काल आसा. सांजे वेळारी तिन्ही सांज, सांजे वेळारी केन्नाय बामण बायलांना उठ्ठो येवचें नासा. कितें म्हळ्यार तेन्ना अवकाशांतू शंकर भगवान भूत प्रेत पिशाच वेत डाकिणी यक्षिणी घेवन हांकां घेवन भोंवतस. आणि कोण बामूण बायलो तेन्ना उठ्ठो येता पळय, तेन्ना तांतू ते भूत प्रेतांक प्रवेश दितात. भूत प्रेत प्रवेश, राक्षस डाकिणी वेताळ ब्रह्म राक्षस सगळ्यांक तेन्ना गर्भांतू प्रवेश मेळटा आणि शरीर प्राप्त जाता. बामणान सांगिल्लें तिका मना वचनी. तेगेली काम वासना इतली तीव्र जाल्लेली की तीन ताका तांडून भितर व्हेल्लें. आणि तेन्ना तांगेलो संबंद जाल्लो आनी त्या तिनी सांजे वेळारी संबंद जाले मागीर गर्भधारणा जातना जाली सताची तत्काल जाल्ली गर्भधारणा. आणि त्याच वेळांतू त्यांनी केन्ना पट्टांत आयली तेन्नाची पृथ्वी वयरी उल्कापात, भूकंप आणि पुरा नाका जालेले नैसर्गिक आपत्ती जाल्ली. उल्कापात म्हळ्यार सानसान्न स्टार्स अवकाशांतल्यानी नेलार आनी समुद्रांत पडटात. फॉल डावन ऑफ स्टार्स फ्रॉम स्काय, अशी पुरा भयंकर उत्पात पुरा जगत्यांतू उज्ज लागचो खंय, खंय व्हरून हुंवार येवचे, खंय कसं तुफान येवचें, कसं कसं जेनान एक्सपिरियन्स केला. ते इच्छा तृप्त जाल्ले मागीर तितले मन शांत जाल्ले तेन्ना तिणे भारी पश्चाताप केलो की हांव तुमी सांगिल्लें आयकनी आनी तुमकां तांडून व्हेल्लें. तागेले पोट्टान तूं हिरण्याक्ष आनी हिरण्यकशिपू हे गर्भरूप जावन पोट्टान तूं आश्रय घेतला. तेन्ना तिका भारी बेजार जालो. तिणें मागीर तागेले बामणाले मस्त क्षमा मागिल्ली, सॉरी म्हाका तुमी माफ कोरता म्हणून. तर तेगेले ते पश्चाताप पळोवन बामणान सांगलें की ओड ना बा, तुगेले दोन पुत्र एकदम भयंकर राक्षस जाता ती. पुरा जगत्यान तूं प्रत्येक जिवाक तांगेले कश्ट दिता तांणी. पण तुगेले पश्चाताप भाव पळोवन हांव तुका वरदान दिता की तागेले एक पूत आसा पळय, तो मात्र महान वैष्णव जावन सगळ्यांक वांचयता, तुमकां सगळ्यांक उद्धार करता. तेन्ना शांत जाल्ली ती. यथावकाश जन्म जालो. हिरण्याक्ष जन्म जावन तागेले वराह देवान अवतार घेवन ताका कैद केला. ताजे मागीर हिरण्यकशिपून मस्त प्रतिशोध घेवचो प्रयत्न केला. भारी कोप जावन हिरण्याक्षाला बायलांक पुरा समजावन सांगला ताणें की आत्मा कशी अमर आस, शरीर मरता म्हणून मस्त व्हडलें प्रवचन दिला बायलांक सगळ्यांक शांत करचे का तरी. ताजे मागीर तपश करूं गेला. तपश करूं गेल्ले मागीर देवा देवा देवताली अशी वेवस्था आशिल्ली. देवताली देवतांक गतच न्हय. देवतांनी कशी कोण तागेले कशी कश्ट करून ताका कशी कैद करचे म्हणून देवता प्रयत्न करता आसली. सगळा देवतांक तागेले त्रास आसा. ताणें अशी वयर कळन पळयल्यार थंय थरथर कापतात पुरा देवता स्वर्ग लोकांतू. इतली भंय तागेले सगळ्यांक. कसणय करचें गत ना, मात्र दोळ वयर मात करचे बस. तितलें केल्यार सगळ्यांक वयर भंय जाता. देवता जावन तेन्ना तूं तप कर गेले पळय, थंय देवता जावं वचून एक पक्षी बसता थंय. आनी पक्षी बसून विष्णू 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 अशें म्हणटा पक्षी. तो थंय तप करूं बसला ब्रह्मा खातीर. आनी तागेले एनिमी शत्रू म्हळ्यार विष्णू. आनी पक्षी येवन विष्णू 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 म्हणटा. तुमकां भारी आयकल्यार आश्चर्य दिसता. आजी हांव बेळगांवां गेला, मुंबय गेला, हांगा हिमालय आयला, एक पक्षी आसा तो फालफाल्या उड्डाण विष्णू 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 म्हणटा. हांवें रेकॉर्डिंग केला. विष्णू 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 म्हणटा. तागेलें रूप घेवन थंय देवता बसून ताका डिस्टर्ब केलें. ताका भारी मनान तूं अशी कश्ट जाले. अरे हांव म्हगेले तप करूं बसला आनी कोण म्हगेले शत्रू नांव घेता येवन म्हणून घरला आयलो पासो. खूब येवन घरला आयलो. घरला येवन येतान वाटेर तेगेली
बायल मेळ्ळी ताका. तिगेले गेलो. ते तागेलो संबंद जाल्लो. आनी ते विष्णू विष्णू विचारान ताणें तिका संबंद केले मागीर प्रल्हाद महाराज तागेले गर्भांत प्रवेश केला. जन्म बायले मनशां आनी दादले मनशां बामण बायलां केन्ना ओट्टू येता ती तेन्ना तांगेल्या मनान तूं कसो नास. त्या भावनेप्रमाणे जीव तंतोयन तांगेल्या गर्भांत तूं प्रवेश करता. ते विष्णू विचारान तूं ताणें संबंद केले तेन्ना प्रल्हाद तागेल्या गर्भांत तूं प्रवेश केला. ते जाले मागीर अपास ताणें जंगलांत तपस केल्या. भयंकर तपस्या केल्या. आज तेही आज पर्यंतच्या इतिहासांत तूं इन द हिस्ट्री टील टुडे द गोल्ड मेडल चॅम्पियन इन तपस्या इज हिरण्यकशिपू. देवता, राक्षस, दानव आणि दैत्य आणि सकड ह्या सकडापाशी टॉप गोल्ड मेडल मेळ्ळी हिरण्यकशिपू. तागेली ती तपस्या आज काही कोणी केलेली ना. आणि भक्तान तूं तपस्या केल्ले बेस्ट गोल्ड चॅम्पियन मेळ्ळी ध्रुव महाराज. पण भक्ता भितरी सकडा भितर न्ही. सकडा भितरी वर्ल्ड चॅम्पियन हिरण्यकशिपू आज थंय. तागेले इतले भयंकर तप आज कोणी केल्लें ना. इतली भयंकर तप केले. पायाच्या एक अंगठ्यार एक पायाच्या एक अंगठ्यार रापून एक पाय दुसऱ्या पायार दवरून दोन हात ओट्टू नमस्कार मुद्रेन तू वयर करून तो तप करतास 1000 स्वर्गीय वर्ष म्हळ्यार आमगेले 6 महिने स्वर्गांत तुला एक दिसू. तशी 30 दिसू एक महिनो. तशी 30 ते 12 महिन्यांचो एक वर्ष. तशी स्वर्गाचे 1000 वर्ष थंय ताणें तप केला, तपस्या केला. ताजे मागीर तागेले मत्या दाखून उज्जू निर्माण जाला. तो उजो निर्माण जावन ब्रह्मा लोक थंय तागेले उष्ण पावला थंय. सकडांक उणव उणव जावन भंय निर्माण जाला. कसं प्रलय जाल्ला की जगत नश्ट जावचो वेळ जाल्लो की म्हणून सगळ्यांक आश्चर्य. इतली गरमी इतली उष्ण कशी जाली म्हणून. सगळ्यांनी सकाळ पळयल्या पृथ्वीन तूं तर एक मनुष्य राबला तागेले माथ्या दाखून अशी ज्वाला निर्माण जाल्या की ते ब्रह्मलोक थंय पावल्या. ताजे उज्जो ताची हुंसाणी. तेन्ना ब्रह्माक सगळं सांगलें देवतांनी की तो पळय आतां तो आनी तुका ताका दर्शन दिना रे. तो तप कंटिन्यू करता आणि त्या तागेल्या माथ्या दाखून भायर पडलेल्या उज्ज्यान पुरा 14 लोक जोडणं भस्म जाता. तेन्ना तुम्ही वाट राखू नका ती. आत्ता वचतात ताका दर्शन दितात नेमके ताका कसं जालें म्हणून तुका. ब्रह्माक जबरदस्ती सकाळी वचूंक पडलें. पळय आमी आनी तूं विचार कर का. राक्षसा खातीर जबरदस्ती ब्रह्मा येवचें पडटा. भक्तान तपस्या केल्यार मोगान देव दर्शन दिता. ब्रह्मा येता विष्णू येता. पण रावण आणि हिरण्यकशिपू आणि कंस आणि हिरण्याक्ष अशी भयंकर राक्षस तपस्या करता पळय तेन्ना म्हणटा पळय आउट ऑफ इनएव्हिटेबिलिटी कसं करूं येता आणि आणि तपस्या केल्यार त्यांनी जगत ते नश्ट करते फाव आसा ती म्हणून त्यांनी तांकां जबरदस्ती येवन दर्शन दिवचें आसा आनी नेमूचें आसा बाबा तूं कसं जावं का. तेन्ना ब्रह्मान देंवयले तेन्ना 1000 वर्स तप केले मागीर तागेले आंगार पुरा मुय्येले घर जाल्ला पुरा. तांतू भितर तो आसा तो देखपणा मुय्यल घर मात देख पडता. तागेले पुरा मांस तागेले पुरा चर्म तागेले पुरा कसं सक्कड खावन हाड्ड मात वरलेले आसा. अस्थि पंजर मात्र वरला. तागेले प्राण त्या अस्थित मात भोंवता आसा आणि तागेल्या शरिरांत एक कण मांस ना. मागीर आमी शिकता पळय मेडिकलांत तूं स्केलेटन तांतूं कसं ना हाड्ड मात्र आसचे 206 त्या मात वरला आनी ताजी पुरा ताजेर ते एंट हिल जाला. ताका एक नांव आसा एंट हिलाक वाल्मिकी म्हूण नांव आसा. वाल्मीक म्हळ्यार एंट हिल. तर ब्रह्मान तागेर कमंडलां उदक फापुडला आणि ताजे मागीर ताका पूर्ववत शरीर प्राप्त जाता. अपास मांस येता चर्म येता पुरो लायक जाता. तेन्ना ब्रह्मन विचारता कसं खातीर तपस्या करतास तूं. तो म्हणटा म्हाका तुमी अमर कोरता. ब्रह्मान सांगिल्लें आसा पळय हांवय अमर ना.
म्हाका मृत्यू असं म्हाका केन्ना स्वताक अमर करूं जायना तुका कशें अमर करचें हांवें हो अशी वे वडना ताणें विचार केलो की मृत्यू कशी कशी येता म्हणून ताणें सकट लिस्ट काडलें उज्जैन येता आणि पेस्कातीन येता आणि मनशान येता जनावरां येता जनावर येता आणि अशी पुरो देवतान मारल्या येता आणि उदकांत येता आणि नेल्यार येता आकाशांत येता घरा भितर येता घरा भायर येता अशे पुरा नमुन्याचे खंय खंय मृत्यू आणि कशी कशी मृत्यू येता पळय ताची पुरो लिस्ट करून सप्लाय केल्या म्हाका याद हातूंत सगळ्यांत तूं अभय अभय करता म्हणून तुवें अभय करता सगळ्यांक तांणी वरदान दिलें आतां ताणें तथास्तू केल्लें गंमत म्हळ्यार ही तें वरदान मेळ्ळें मागीर भारी अहंकार जावन पुरा 14 जगत्यान तूं सगळ्यांक कश्ट दिवन सगळ्यांक हरोवन तांकां सर्वंट करून दवरला सकट देवतांक आणि पुरा काळ पुरा बदली करचो प्रयत्न केला मृत्यूक वश करचो प्रयत्न केला आणि जावो तेन्ना पावस जावो तेन्ना शीं जावो तेन्ना वत अशे पुरा नियम चेंज करून पुरा पृथ्वी पुरा 14 ब्रह्मांड 14 लोकांत ब्रह्मांडांत तूं आधिपत्य प्रयत्न जावचे प्रयत्न केला हांव देव म्हणून म्हगेलें नांव जप करा ती विष्णू नांव जप करनाका तुमी ताजे मागीर प्रल्हादान जन्म घेतला जन्म जाले मागीर प्रल्हादाक जितकें व्हड जालें मागीर गुरुकुला पेटयला तेन्ना थोडें शिक्षण जालें मागीर कसन जाला म्हगेलो पूत कशें शिकला म्हणून ताका आपयता हिरण्यकश्यप दरबारा आपयता हावस जाल्यार ताका लायक ड्रेस आनी कोरून पेटयता चेड्याक प्रल्हादाक हिरण्यकश्यपू बापूस पांया बसयता आनी म्हणटा पुता तूं कसन शिकला तो म्हणटा तत्साधु मन्यम सुरवर्य देहिनान ताचो अर्थ अशी हे असुरवर्य म्हगेले हा न्हू हांगा जे जिवनाक कसन अर्थ ना हे पुरा सोडून वना वचुका आनी देवाल भजन करका ताका आयलो खूब म्हगेलो देव विष्णू शत्रू आसा तागेले शरण वच म्हूण सांगता कोपान ते शिक्षक पळयता मागीर टिचर्साक शंड अमरकाक तुमी हें शिकयलें ताका ना ना आमकां कोत्तू ना कसं आमी कसं शिकय न्ही कसं सान चेडूं आसता आमी ताका अपास शिकयता डोंट वरी म्हणून अपास व्हरता ती आनी एक वर्सा अपास शिकोवन हाडटा ती तेन्ना बापूस अपान आपयता तेन्ना आवसू बापसाल कोपू पळयला तिणें पयले फुडले वर्स तेन्ना ती म्हणटा पळय पुता कसं नाक जाल्यार जबाब दिवं नाका लायक करून जबाब दी आनी ताका पप्पो आनी करून लायक आनी मेकअप आनी करून पेटयता सांगता कशें उलयचें म्हणून वापस बापूस ताका पांयार बसयता पुता कसान शिकले रे पुता तूं तो म्हणटा श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अशा ह्या 9 पद्दतीन विष्णूल भक्ती कोरका आणि भक्ती करून आत्मनिवेदन कोरका देवा विष्णूक समर्पण कोरका तेच जीवनाचे उद्देश बाकी पुरा पुरा कसनय प्रयोजन ना ताका इतलो कोप आयलो अपासान ताका पळयलें शंड अमरकाक तुमी ताका हेच शिकयता वे तुमी गुरुकुलांत तूं कसं शिकयता तुमी तांणी थर कापता ती शंड अमरका आमी हें शिकय न्ही आमी हें शिकय न्ही म्हाका दिसता लंच टायमान तूं देवता येवन आमगे शत्रू कसं ताका शिकयता दिसता आमी दीसभर थंय आसा ती मध्यमात जेवणा वचचे तेन्ना कोणें येवन शिकयता अशें पुरो आमगे शत्रू पुरो येवन भारी कोप आयलो ताका रावपास ताका प्रॉमीस केलें की आमी ताका शिकयता ती लायक करून थर्ड टायम अनेक कसो श्लोक आयकता हां भारी कोप येता तेन्ना तो म्हणटा आतां म्हाका कळून चुकला की प्रल्हाद हो आमगेल्या कुटुंबाक जाल्लेलो कॅन्सर आसा कर्करोग कर्करोग गांठ आसा आनी केन्ना शरिरांत तूं कर्करोग गांठ येता तेन्ना ती गांठ काण सोडका शरिराक वंचोवचें मना आसल्यार ती गांठी वेळेन तूं मस्त वेळ करचे पशी मस्तोडो करचे पशी तेन्ना ती तत्काल काण सोडका तेन्ना मात्र शरीर वाचता तो प्रल्हादू आमगेले राक्षस वंशा लागीं कर्करोग आसा कॅन्सर आसा ताका मान सोडाय ती
पेस्कातीन तलवारान भाल्यान गदेन कसं जाव कशी कसं विष दिवनू कसं वयर लकोनू उदका भितर उडोवनू समुद्रा भितर घालनू सापा भितर दिवनू विष दिवनू कसं जालें तशी काका कसं नाही करून तागेले वध करता म्हणून आतां मस्त व्हडली काणी आसा तातूंत ताका विष दितात पिवच्याक तो विष पिता तागेले वयरी विशा परिणाम जायना ताका हस्ते पांया वेळा दिता तो हस्ते ताका पांय दिना पांय उकळता ताका पांय दिना तागेले वरी ताका सर्पाच्या हजारो सर्प असतात तो विषारी सर्पांत तो थंय सोडले मागीर तांतूंत एकय सर्प ताका चाबना ताका गुड्डे दाखोवन लकयता ती तेन्ना विष्णू सकाळ ताका राबला कॅच करचे काय तरी ताका उदकांत डुबयता ती ते उदकाक कसं जायना ताका मागीर भयणी पेटयता होलिका देवी तिका वरदान मेळ्ळां की ताका उजो लागना म्हणून ताका लाशिला ताका उजो लागना तेगे लोट कोण आसता जळटा म्हूण तिका आपयता ती हाका घेवन तूं पांयार करून बैस आमी तुका उजो लायता ती मागीर तुका काय उजो लागना तो उजो लासून मरता जाता मात्र उलटें उजो लायले मागीर होलिका देवी हिरण्यकशिपूल भयणी जवळन वता आनी जळताना मरचे फुडें म्हणटा अरे ब्रह्मदेवा ब्रह्मदेवा तर म्हाका वरदान आशिल्लें मॅ हांव उज्या दाखोवन म्हाका जळची वरदान मागीर हांव जळना अशें म्हाका वरदान आसा हांव कशें जळटा आसा ब्रह्म सांगता येवन की तुगेले तुका केन्ना डेंजर आसा उज्या दाखोवन तेन्ना तुका उज्जो बाद करना तूं कपट करून तुगेले कोणाक मारचे खातीर म्हणून तूं प्रयोग केले रे जळटा तुवें स्वताक वांचोवचे खातीर हो प्रयत्न केल्लो न्ही त्या चेडाक लासूं खातीर तूं प्रयत्न केल्लो न्हय तर तुगेलें वरदान हांगा फेल जाता म्हूण तुका जळोवपाती पडटा अशें सांगता सांगता ती जळ न्हू लासून वता आनी प्रल्हादाक कसनय जायना तातूंतल्यान तो वाचता अशी पुरा नमुने प्रयत्न केल्ले मागीर मस्त मस्त दिग काणीच ती हजार गटले नमून प्रयत्न केल्ले मागीरही प्रल्हादाली मृत्यू जायना म्हणून बेजार करून तांणी ताका वापस हाडटा ती राया तुगेले पुत्ता आमी कसन कसन प्रयत्न केला तो तागेले मृत्यू येना तो कशें ताका मारचें म्हणून तो कळना म्हणून तुमगेले खातीर हाडला म्हणून अशिवाय हांव आतां स्वता तागेले वध करता पळयता तर प्रल्हादा निमगिता कसन रे तुगेले भितर कसन बल म्हणून तुका कसनय जायना इतले व्हडले व्हडले भयंकर राक्षस तुका मारचे प्रयत्न करता ती तर तुगेल्या भितर कसन बल आसा ज्या निमित्त तूं मरना ताणें एक खूब तशें उत्तर दिलें तुमकां खंय दाखोवन बल मेळटा इतर जनांक जगत्यान तूं खंय दाखोवन बळ मेळटा थंय दाखोवन म्हाका बल मेळटा स्ट्रेट सांगोका ना खंय मेळटा म्हणून थंय इनडायरेक्ट सांगलें की म्हाका पळय थंय दाखोवन बल प्राप्त जाता खंय दाखोवन तुमकांय बल प्राप्त जाता खंय दाखोवन प्राप्त जाता सांग न्हय तूं विष्णू 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 म्हगेले शत्रू विष्णू वयना विष्णू तुका बल दिता तोच म्हाका बल दिता वय वे तुका विष्णू बल दिता वे खंय आसा तुगेलो विष्णू सांग कसं अपेक्षा आसा की तो वैकुंठ आसच्या पुरो तो तागेले घरला आसच्या पुरो तशें न्हांवपा अशें एक ट्विस्टिंग उत्तर दिलें कशें उत्तर दिलें विष्णू खंय आसा वे विष्णू खंय ना खंय ना विष्णू सकट कडेन विष्णू आसा कण कणांत विष्णू आसा तुमगे भितर आसा म्हगेले भितर आसा म्हगेले शत्रू विष्णू 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 तागेलें नांव घेवं नाका मागीर कोपान तलवार काडली व्हडली ती तलवार पळय चिताक सकळांक भंय जाता देवतांक एवढी इतली व्हडली तलवार काडून राबला तो एक म्हणटा म्हगेली आम्मा नरसिंहा ड्रामान तूं फ्रंट लायना बसल्या फ्रंट लायना स्टेजारी नाटक चाल आसा तातूंत 6 फीट 3 इंच आदिकेशव प्रभू हिरण्यकश्यप जाला तागेले 6 फीट 3 इंचार तागेले माथ्यारी 1 फूट तागेलो मुकुट आसा ಒಟ್ಟು 7 फीट हातान तूं 4 फीट तलवार आसा तो हात वयर करून राबला 12 फूट थंय तागेली तलवार पावल्या आनी तो तलवार अशी दोन्ही हातान
प्रल्हादा मारचाक येता. आणि प्रल्हाद कोण झाला? मुगेल धुव, अम्माल नाती नाती. तर अम्माक भय 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 झाले, इतली भय केले अम्माक. ते आवेश पळून अम्मा भय झाल्या आता त्यांना. ते नाटक चालला. त्यातनं वय त्या अम्माक पळयताना भय झाला. तर तुम्ही प्रयत्न करता, तुम्ही विचार करून पळया ती त्यातनं प्रत्यक्षात तू इतलं महाकाय हिरण्यकशिपू, तागे इतली व्हडली तलवार, आणि तू एक सान चेडू येत्रा लागला, आणि हांव तुका मारता म्हणून म्हणटा. खंय आसा तुगेलो देव? ह्या खांबा भितर आसवे. प्रल्हाद म्हणटा, खांबा भितर न्ही, सकट कडेन आसा. तशें खांबा भितरय आसा. वय वय, खांबा भितर आसा वय. आत्ता हो खांबान तो उजव्या हाताक तलवार धरून दाव्या हातान मुष्टी करून त्या खांबा मारता, आणि खांबो कुडके कोट जोडता. पळय तुगेलो देव कशी भायर येता म्हणून मेगल्या येत्राक. आणि अशी तलवार आता धरून डाव हातान त्या खांबार मुष्टी मारता. मुष्टी मारता ताका 14 लोकां ब्रह्मांडान तो भयंकर ध्वनी जावन आवाज जाता. हिरण्यकशिपूकय 2 क्षण आश्चर्य जाता, की हांव मुष्टिमान मारलेले, इतले व्हड आवाज कसो जाल्लो. इतले व्हड आवाज करून त्या खांबा भंग जाता. ताची फुडें एक गंमत आसा. हिरण्यकशिपू नेमकीच न्हय, तुगेलो देव सकट कडेन आसवय, सकट कडेन व्याप्त आसवय, हे खांबाय आसवय. तर प्रल्हाद म्हणटा, वय खांब्यान तसं. केन्ना प्रल्हादान सांगलेंच पळय बोट दाखोवन, की खांबान तुवें आस म्हणून, खांबान तुवें आस म्हणून. त्या क्षणारी, त्याच क्षणान तू देवान अर्ध मानव अर्ध सिंह रूप घेवन नरशिंह जावन खांबा भितर अवतार घेतला. तो प्रल्हादा मात देख पडता, आणि कोणा देख पणी. अवतार घेवचे फुडेची खांबा भितरी प्रगट जावन ताणें प्रल्हादाक दर्शन दिला. ताणें पळयला, तो फुडें पळयला, आनी मागीर मुश्टी मारल्या. मागीर तो खांबो भेत्तून नरसिंहदेव भायर पडला. तेन्ना इतली व्हडली ध्वनी जाला, इतले व्हड सोर सावंड जाला, की ब्रह्मा लोक थंय भयान सकट कांपता ती. कसन जालें म्हणून. आणि भयंकर गर्जना करून अर्ध मनुष्य आणि अर्ध सिंह जावन नरसिंह प्रकट झाला. इतली व्हडली गर्जन केला, की 2-3 क्षण ताकाय भंय जाला, की अरे हो कोण आयला अंतकरूं भायर म्हणून. तशी अपेक्षा करली हांवें. पण मागीर हांकार आसता न्हय. हांकार सांगता, अरे हांव हिरण्यकशिपू, हांव काय सादारण मनुष्य वे. म्हाका भंय कसो नाका तसं. म्हाका बरमान वरदान दिला. म्हगेलें कसनय वायट जायना. हांव मारता का. केन्ना देव आयलो भायर? सांजे वेळार आयलो न्ही, दनपारा वेळार आयला. मध्यान्ना वेळारी. मध्यान्ना वेळारी खांबो भेत्तून आयला भायर. मध्यान्न दाखोवन सांत थंय युद्ध केला. अशें आमगेले आचार्य सांगता ती, की माजर केन्ना केन्नाय ते विंदरा वट्टू खेळ करता. ताका एक दांत मारता, मागीर तो जखमी जावन उपास मुखार वता. मागीर वापस ताका दांता धरून वापस दांत मारता. अशें करून ताका मस्त वेळ करून खेळयता. आनी खेळून मस्त वेळ खेळ जाल्यार मागीर फायनल ताका मारता. तशी हिरण्यकशिपू वट्टू नरसिंह भगवानान मस्त खेळ केल्लो, युद्ध केल्लें. अशें दाखयलें, की हांव हारतासो, हांव जिंकतासो, हांव हारतासो, हांव जिंकतासो, अशें करून कितले 5-6 घंटे मध्यान्न जावन सांत थंय युद्ध केलें जागले वट्टू. आनी सगळ्यांक भंय जाला. केल्या वेळारी हिरण्यकशिपू वयर आसा, वर चड आसा, मागीर विक्टोरियस दिसता, जिंकता म्हूण दिसता. केन्ना नरसिंह भगवान जिंकता म्हूण दिसता. केन्ना नरसिंह भगवान जिंकता म्हूण दिसता पळय, तेन्ना पुरो देवता पुरो ते कसं म्हणटा ताका, क्लाउड्सा भितरी लिपून आसा ती. ते भायर येता ती. हा आमगेलो देव आतां वरान तूं जिंकतास म्हणून. आनी केन्ना हिरण्यकशिपू जाता पळय वर चड, मागीर सुपिरियर अशी ही बिकम्स ऑलमोस्ट विक्टोरियस ओवर नरसिंहदेव. तेन्ना तांणी उपास दिवता ती क्लावडा भितर वचून. अशी पुरा क्लावडा भितरी भायरी, भितरी भायरी, अशी पुरा तांगेलें काम चालू आसा देंवतालें. तांकां गोत्तू ना की देव ताका मारता म्हणून. तांकां दिसता की अरे कदाचित नरसिंहाक हिरण्यकशिपू मारचे फाव आसा, अशें तांकां दिसता केन्ना मदें मदें तूं. आनी ताजे मागीर फायनली केन्ना सांजे वेळार पळय, तिनी सांज म्हळ्यार
इवनिंग टाइम ट्वायलाइट टाइम संजे वेळारी लागी आईल मगिरी देव हिरण्यकशिपूक उकळता ती आणि उकळून ताका उमरार हाडटा ती उमरारी उकोळ हाडटा ती उकोळ हाडली मागीर उमरारी एक पाययार दुसरो पांय दवरता ती रायट लेग ऑन लेफ्ट लेग दवरून एक खुर्शी करता ती खुर्शी म्हळ्यार बसची जाग करता ती ताजेर ताका दवरता ती दोन ताका मोठो 8 हात आसा देवाले दोन हातान ताका धरता ती तागेले एक गळ्यार हात दवरता ती एक पांया हात धरून ताका घट्टी धरता ती हालच्या नच म्हणून दोन हातांनी नांगटाना पोट्टा भितर नांगट घालून पोट पिंदून ताची पुरो अंत भायर काडटा ती आणि आनीक दोन हातांना ते अंत भायर काडून गळ्यांत घालता ती माळ मणके हारा म्हण घालता ती कितले हात जाले वटू दोन हात धरल्या ती तागेल्या शरिराक दोन हात पेट पोट पिंजत आसा ती आणि दोन हातांना माळ घालता आसा ती अशी भयंकर दृश्य आणि कशी पाययार दवरली मिती नेलारी ना आकाशांतूय ना उमरार असले निमित्त घरांतूय ना घरा भायरय ना उदकांतू ना आकाशांतू ना आणि शस्त्र कसले वापर नाही शस्त्र हाडल्या मास्त्र शस्त्रान युद्ध केला पण शस्त्रान मार नाही शरीराचे एक भाग नांगकूट घेऊन ताजी नांगटान पुरो पोट पिंदून ताजी अंत काणू जीव काडला आणि जीव काडले मागीर देवा इतले कोप अशी वर्णन आसा म्हाका आतां मस्त सांगच्या वेळ ना म्हणून केन्ना देव भायर येयलो पळय खंबा दाखोवन तागेले कान अशी दिगळ जावन राबल्या ती दृष्टी एका कडेन आसा भोंवय पुरो वयर जाल्ल्या ती कोप इतलो कोप आसा की जगत्यान तूं इतलो कोप आज थंय कोण करनी आज थंय इतली क्रोध कोणय प्रकट करनी अशी भयंकर क्रोध जगत्यान तुला सर्वश्रेष्ठ क्रोध प्रकट केला आणि पाय अर्ध अशी राबून अशी हात अशी नांगट अशी करून रेडी आसा ती उग्र नरसिंहा म्हणून आज थंय 14 लोकांत खंय उग्र नरसिंहा देव मूर्ती ना खंय केन्ना मायापुरान तो मूर्ती सांगली पळय करच्याक तेन्ना स्थापीत त्या मुर्तीकारान सांगला की आमगेल्या शास्त्रांत बरयल्लें आसा की अशी उग्र नरसिंहवाली मूर्ती ब्रह्मलोकांतूय ना खंय खंयच्याय लोकांतूय ना तर पृथ्वी कशी आसचे पुरो साध्य ना आमी मूर्ती करना म्हणून सांगला त्या उग्र नरसिंहा स्वरूप आनीक कसनय युद्ध करणी कोप काणी कोप आनीक तागेले वट्टू आसा आणि पाय अर्ध मोड फोल्ड करून लाभल्या ती हात फोल्ड करून लाभल्या ती नांगट अशी येता केली ती त्या भयंकर रूप बघून थोड्या वेळ ताका भंय केला मागीर कशी मारता वता पळय युद्ध करताना ताका क्रोध उण जाता मागीर फायनली इतलो कोप आयला की पोट पिंदून अंत काणू जाल्यार कोप आनी बनी मागीर कसं केलें कसोय ते पिंदील पोट्टान तुल्यान हरद्यांत हात घालला भितरी आणि कशें आमी आंब काडटा पळय झाडां दाखोवन रुखां दाखोवन अशी कुडकी करता पळय तशी ते हार्ट कुडकी केल्ले अशी शरिरान दाखोवन वेंगड केल्ले आणि अशी बॉल कशी आसता पळय तशी हाताक घेवन धूर उड्डोवन दिला आणि ताचे मागीर इतलो खूप असं त्या व्हडले शरीर त्या हातात धरले पळय ते लकोवन दिला लात मारून लकोवन दिला मस्तून लकोवन दिला आनीक गर्जन करता आसा आणि क्रोध राबनी मागीर हिरण्यकशिपूल्या पुरा भाव पुरा तागेले राक्षस पुरा मंत्रीगण पुरा तागेले सैनीक ಒಟ್ಟು आक्रमण करता ती नरसिंग देवारी नरसिंग देवानं सगळ्यांक नांगकूट वापरून सगळ्यांक पिंदून सोड फेक उडोवन दिला मस्त वेळ थंय युद्ध जाला मस्त वेळ थंय पुरा सकड़ा जाणांक मार जाल्ले मागीर सक्कड हिरण्यकशिपूले राक्षस पुरा मेल्ले मागीर आनीक तांगेले कोप चालूच आसा गर्जन चालू आसा गर्जना हिरण्यकशिपू मोरून जाल्ला तेन्ना ब्रह्मा आणि सकड देवता निपिल्ले क्लाउडा मागीर क्लाउड्सान तूं भायर येवन सकाळ देंवलेन ती हिरण्यकशिपूल्या दरबारान तूं पुरा युद्ध जाल्लेलें थंय ताका मारलेलें तागेली बॉडी थंय पडल्या तागेले हार्ट आनीक खंय पडला आणि पुरा राक्षस मध्ये पडल्या ती मोर तेन्ना सगळ्यांक आनीक भंय आसा आनीक देवाला खूब उण जायनी आं तेन्ना ब्रह्मा
सगळा पळयता, सक्कट ब्रह्मा पळयता ती. कसं करचें, कशें सांगचें, कशी कोप उण करचो, कोण येद्रा वता ती. ब्रह्मा, सगळा ब्रह्मा पळयता ती. ब्रह्मा सगळा पळयता. ब्रह्मा म्हणटा म्हाका जायना, म्हाका धैर्य ना, म्हाका इतले हिम्मत ना देवा येद्रा वचचेको. मागीर ही लक्ष्मी आयल्या तांगेले वटू. लक्ष्मी बायल न्हय तुगे तागेली. म्हणटा लक्ष्मी देवी, तुमी देवाली बायल न्हय, तुमगेले अब्बा म्हूण न्हय, तुमी वचा ती आनी तांकां चिके शांत करया ती. लक्ष्मी म्हणटा ह्या मनशां म्हाका गुर्तू ना, म्हगेले विष्णू बामूण वय, पण ह्या मनशां म्हगेले गुर्तू ना, आय डोंट नो हिम. मागीर कसं करचें. इंद्र ब्रह्मा पळयता, ब्रह्म इंद्रा पळयता, मागीर तो वायू इंद्रा पळयता, इंद्र वायू पळयता, सगळा पळयता ती. कोणूय मुखार वचच्या तयार ना ती. सगळ्यांक भय्य, इतले कोप आयला देवाक, कोणाला येद्रा वचची धैर्य ना कोणाकय, भय्य ना, मागीर हिम्मत जायना. मागीर सकाळी दृश्टी सान शेरडार पडटा. प्रल्हादू, ताका कसनय भंय ना. लायक गंमत पळयत आसा. ब्रह्मा, कोण ब्रह्मा, जगत्या सगळा सगळ्याला हा न्हू ब्रह्मा. प्रपितामह, ब्रह्मा म्हळ्यार कोण, प्रथम जीव. तागेले कितले अधिकार आसा, कितली तागेले बल आसा, कितली पोजिशन आसा ताका. तो ब्रह्मा ह्या सान शेरडा येद्राक बाक सोडून नमस्कार करता. देवा, प्रल्हादा, आतां आमकां कोणाकय देवा येद्रा वचचे हिम्मत ना, आमकां धैर्य ना. आमकां मना अशी भंय करता. आतां तूं वता बे देवाक शांत करचे तरी हे फुल्ला माळ घे आणि तू वचून देवा घाली. तुगेले निमित्त देव शांत जावचे फाव आसा. प्रल्हादान हसता हसता हा म्हणलें. हातांतुल्यान माळ घेतली आणि देवा येद्रा गेलो आणि देवा लायक करून माळ देवान वाक मान सकाळ करून गळ सकाळ करून ती माळ तागेल्या गळ्यांत घेतल्या देवान मोगान. आणि ताका पळयस ताका देवालो कोप नश्ट जाला. देवान ताका उक्कोळणू पांयार बसयल्या. पांयार बसून सिंह कशी सिंहा चेरडाक लेवता तशी मोगान देवान प्रल्हादाक पुरा शरिरार लेवला. पुरा लेवन तागेले मोग व्यक्त केला. सिंह कशी करता तशी तागेले चेरडा कशी मोग करता तशी प्रल्हादाक मस्त वेळू जिब्बेन मोग केल्लो आसा. तें अद्भुत दृश्य सगळ्यांनी पळयल्लें आसा. लक्ष्मीक केन्ना धैर्य जायनी, ब्रह्माक धैर्य जायनी, देवतांकां धैर्य जायनी. त्या सगळ्या येद्राक हो सान चेडू ताका इतली पण भंय ना, कणभर भंय ना ताका. सगळा बडे आश्चर्य जाले की देवा कोप कोणाकय उण पडूं जायनी. ह्या सान चेड्यान हार घालून देवालो कोप नश्ट केल्लो. मागीर देवान सांगला प्रल्हादाक, पुता, म्हगेले खातीर तुवें कितले कश्ट सहन केला. कसन कष्ट सहन करनी तू मेरे खातीर. कसं जबाब दिला प्रल्हादान की हांव कसनय कश्ट करनी. तुम्ही प्रत्येक कडेन येवन म्हाका वांचयलें आसा. हांव केलेलें एक काम म्हाका केन्ना केन्ना तांणी मारचे प्रयत्न केले पळय, तेन्ना हांव तुमगेलें नांव मात्र जप करता आशिल्लो. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो नारायणाय. म्हाका विश दिलें तेन्ना हांव तेच म्हणलें. म्हाका उजलावचो प्रयत्न केलो तेन्नाय हांव तेच करता आशिल्लो. म्हाका गुड्ड्या दाखोवन लखयलें तेन्नाय हांव तेच म्हणटा आशिल्लो. म्हाका सापा भितर दवरले, हस्ते पांयां दिले, कसकसन केल्लें तेन्ना हांव एक काम करता आशिल्लो. हांव तुगेलें नांव जप करता आशिल्लो. त्या निमित्त म्हाका कसनय गुत ना. आनी म्हाका एक गुर्त आशिल्लें प्रत्येक पंथा की प्रत्येक वेळार तुमी येवन म्हाका वांचयलें आसा. हांव कसन केलां, हांव कसनय करनी, हांव कसनय कश्ट करनी. देवान सॉरी म्हणलें आसता प्रल्हादाक. आय एम व्हेरी सॉरी. म्हगेले खातीर तूं कितले कश्ट म्हणून सहन केला. आतां तूं म्हगेले खातीर कसं निमगू का. तूं म्हगेले खातीर इतले कश्ट केला, तूं ते एक्सेप्ट करना. हांव तुका वरदान दिवचें म्हूण आस म्हाका. तूं म्हगेलें मागू का कशें म्हणून म्हाका सांग तूं कसं जावं का म्हणून. कितें जबाब दिलो देवा प्रल्हादान. आयकून आयकय सगळं. प्रल्हादान कसन जबाब दिला देवाक. देव म्हणटा असं वरदान मागेलें वरदान दिवचें आसा तुका म्हणून. ताणें सांगला की देवा,
हांव व्यापारी न्हय. आय एम नॉट अ बिझनेसमॅन. हांव तुगेले वटू हांगा बिझनेस करचो आयिल्लो न्हय की हांव तुगेले करता अशें केलें म्हणून तूं म्हाका अशें करून दी. हांव तुगेलें हें केलें ताचेर म्हाका रिवॉर्ड दी. हांव तुमगेले वटू प्रेम आनी भक्ती केल्लें मात्र. कसनय मनान तूं नमगुणाव केल्लेलो ना. देवा म्हाका तुमी व्यापारी करचे प्रयत्न करूं नाका ती. म्हाका व्यापारी करूं नाका ती. देवाकय आश्चर्य जाल्लें. कसं करचें तर? म्हाका चेडा कसं म्हणून दिवको म्हणून मना आसा आनी चेडूं घेवच्या तयार ना. कसं करूं हांव? देव वापस म्हणटा, पुता कसानपुणी घे रे तूं. कसानपुणी घे. कसानपुणी मागून घेवका तुवें. म्हाका तुका दिवच्या मन आसा. म्हाका तुका दिल्यार मस्त खुशी जाता. प्लीज तूं कसानपुणी सांगू का रे म्हाका? तेन्ना सांगलें प्रल्हादान, देवा तुमगेले भक्त आसा पळय भक्त, तांगेल प्रती मेगेल दाखोवन कसले अपराध जावचे नजा. अशी केन्नाय मेगेल बरी परिस्थिती येवच्या नजा की मेगेल हातांत उलयना मेगेल तोंडात उलयना तुमगेले भक्त अपराध जावचो म्हणून. हांव म्हाका सकाळा भाशेन म्हाका कोणालेय भंय ना. मेगेल अन्नाल म्हाका भंय नाशिल्लें. म्हाका मृत्यू भंय ना. म्हाका कसलेय भंय ना. म्हाका एक्क भंय आसूचें की मेगेल तोंडान मेगेल हातान केन्नाय भक्तालो संतालो अपराध जावचो नज. म्हाका हे मात्र भंय आसा. आय एम ओन्ली फियरफूल ऑफ वन थिंग that I will offend your devotees. आणि मग कसलेही भय ना. आय एम नॉट फिअरफुल ऑफ डेथ. आय एम नॉट फिअर ऑफ माय फादर. आय एम नॉट फिअरफुल ऑफ एनिथिंग. तेव्हा काय आश्चर्य. कसं नमुन्या सेंटेन्स सांगला ताणें. पण देवान सांगला तथास्तु. तूं म्हगेलो सगळा पशी प्रिय भक्त आसा. अशें म्हणून मागीर देवान ताका मस्त मोग केला. आनी मागीर लक्ष्मी येत रायली. मागीर ब्रह्मा येत रायले. हगुरू गुरू 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 येत रायले ती. देवा तागेले उठून तागेले प्रल्हादा पळोवन इतली मोग निर्माण जाली मागीर वात्सल्य पळयलें मागीर तांणी हिम्मत केली. अगोदर धैर्य केल्लें की आतां वचूं येता म्हणून. आनी एक एक करून वचून देवा पांय पडलीं ती आनी देवा स्तुती केल्या. ताजे मागीर सगळा सकळ देव तांकां नरसिंह देवान पळयला. आनी ताजे मागीर 9 दीस नरसिंह देव थंय आशिल्लो. 9 रुपान तूं सिंहाचलांत तुगेलें दर्शन आसा. अशी आतां बरयलें आसा आनीक शास्त्रांत की देवान प्रल्हादाक योग शिकयला. योग थंय एक मुर्ती आसा योगा नरसिंहा म्हणून. 9 मुर्तींतू एक मुर्ती आसा योगा नरसिंहा. तातूंत पद्मासन घालून देव प्रल्हादाक योग शिकयत आसा. आनी आसा पाना नरसिंहा. ते पानाक पिता. पानाक घातले तोंडाक घातल्यार गुडगुड आवाज येता आनी भितर वता पुरो. आनी खंय वता म्हणून वतना. आनीक आसा धनुश नरसिंहा. धनुश्य घेवन रावल्ले आसा. अशी पुरा लायक लायक नरसिंह स्वरूप आसा. आनी मागीर 9th डेक आमगेल्या देव भायर सरता की आतां म्हाका वचूं का म्हणून. तेन्ना देवा सांगलें प्रल्हादान की आतां हांव एकलो आशिल्लो कस्तार आशिल्लो म्हगेलो बापूस म्हाका मारचे प्रयत्न करता आशिल्लो तेन्ना तुमी नाशिल्लीं आतां तुमी आयलीं ती. आतां म्हाका तुमगेले शिवाय कशें हांव जिवन काडचें. कशें हांव जिवंत रावूं. साध्य ना म्हाका. तेन्ना देवान तत्काल एक मुर्ती काडून दिल्या. तांकां स्वता हाडली मुर्ती. उग्र नरसिंह मुर्ती काडून दिल्या. आनी ती मुर्ती सांगल्या की आतां हांव वता पूण ह्या मुर्ती रुपान हांव तुमगेलो राबता. आनी मागीर तुवें सेव करीत हांव तुगेले वट्टू ह्या मुर्ती रुपान आसा. हांव तुगेले वट्टू आसा. कांय बेजार करूं नाका म्हणून देव भायर सरता. आनी नरसिंह आली ती मुर्ती घेवन प्रल्हाद पूज सुरू करता. मागीर नरसिंह हिरण्यकशिपूल्या सिंहासनार प्रल्हादालो राज्याभिषेक जाता. राज्याभिषेक आनी प्रल्हाद राय जाता. मागीर व्हड जाता आनी मागीर मस्त पराक्रम करता. ताजे मागीर तागेले पूत जल्म जाता विरोचन. आनी विरोचनाक पूत जाता बली म्हणून. आनी काणी मातशी लंबी आसा व्हडली आसा. तर बलीक वामन देवान दर्शन दिला आनी आशिर्वाद दिला. आतां दिला काणी मस्त व्हडली आसा. 8th कॅन्टो अष्टम स्कंदांतू. तर बली महाराजाल्या आत्मसमर्पण पळोवन देवाक इतली खुशी जाल्या की देवान ताका वरदान दिला की तुका इंद्र जावचें मन आशिल्लें न्हय. इंद्र लोक जावका म्हणून हांव तुका इंद्रा पशी श्रेश्ठ अशें राज्य दिता. सुतल लोक अमरावती पशी इंद्राल्या
राजधानी पशी सर्वश्रेष्ठ राजधानी तुगेल्या सुतल लोकांत का. आणि हांव तुगेले सुतल लोकांत येवन तुगेले द्वारपाल जाता, तुगेले उठून रावचे येता. येताना प्लॅन करून येवनी येनी, ऑन द स्पॉट प्लॅन केल्ले की तुका सुतल लोक दिता आणि तुगेले वाटू येवन थंय द्वारपाल डोर कीपर रावता. त्या प्रल्हादू तागेले पुत विरोचन, तागेले पुतू बली महाराज तागेले आपणाला नातराक पळच खातीर ते प्रल्हाद आयला. हातान तो नरसिंहदेव मूर्ती घेऊन आयला आणि पळयता असं लिहिला. आणि तो ऐकता प्रल्हादू, अरे मिगेल देव मिगेल नात्रा सांगता असं की हांव तुगेल उठून रावच्या येता म्हणून. तर हांव कसं करता हांगा. कोणाक एकला की ती हातान तुली मूर्ती दिता आणि सांगता तू ही मूर्ती पूज करी, आतां हांव प्रत्यक्ष देवा वट्टू वता. तर प्रल्हादू आणि वामन देव ಒಟ್ಟು वता ती सुतल लोकांतू बळी महाराज ಒಟ್ಟು. बली महाराजू तागेल महालांतू रावच्या होता आणि बागलारी दोन द्वारपाल, एक वामन देव आणि एक प्रल्हादू बैसून दोघंही तांगेल भक्त पळय तागेल प्रल्हादाला नातू आणि वामनाले भक्तू त्यांनी गौरव करचे आस बैसून तागेले गौरव सांग गुणगान करचे आस. आणि ती मूर्ती त्या भक्ता हातात दाखवून मुखार 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 वत्त 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 कलियुगांतू 8th सेंच्युरींतू केरळांतू त्रिचींतू ती मूर्ती येऊन रावल्या. आमगेले स्वामी अ, तांगेलें नांव कसं न्हय विजयेंद्र तीर्थ स्वामी तांकां देख पडटा की एक बाय आसा थंय व्हडली बाय आसा. ताची बाय वयर एक नाग राबला. कसं की सांगता असं दिव्य संकेत दिता असं. स्वाम्या काढले कसं की आस शांत म्हणून. पूण तांणी ते सांगले की पळय उदका कसं आसा म्हणून. उदकांत तूं तांकां ती नरसिंह देवाळी मुर्ती पेळ्ळ्या. स्वाम्याक भारी खुशी जाल्ली आमगेल्या की म्हाका देवान दर्शन मेळ्ळें कसं अनुग्रह केला पळय. संकेत दिवन हांव हांगा आसा म्हूण सांगला आणि प्रत्यक्ष मेगल्या यंत्राक ती मूर्ती प्रकट केल्या. म्हणून देवान ती मूर्ती स्वाम्यान घेवन आश्रमाक गेल्ली ती. खंय दवरली पळय उज्जो. दवरले कडेन उजो लागता, दवळ कडेन उजो लागता, दवळ कडेन उजो लागता. आश्रमांत तूं लढाय जाता आसत. हां, सकट लढाय करून बसल्या ती. खंय दवरले कडेन लढाय जाता, खंय दवरले उज येता. मस्त काळ प्रयत्न केले मागीर स्वाम्या रडणे आयला. की म्हाका दिसता हांव मस्त अपराध करता असं. मेगल्या हातान तुगेले सेव जायना. प्रत्येक वडी उजो लागता. अशें दिसता की म्हाका मेगले फावटी तुमकां कोप आयला म्हणून. आतां हांव तुमगेली मूर्ती घेवन समुद्रांत उडकी मारून आत्महत्या करता असो, जीव काण घेता म्हणून. तेन्ना देवान सांगिल्लें आसा स्वाम्याक की मेगेलें स्थान हें न्हय. म्हाका तूं मुल्के व्हरका म्हणून. थंय वचून राब ओका. तर देव हांगा माथ्यार घेवन आमगेले स्वामी भायर पडले. दिसभर चमकुचे आणि रात्री एक कडेन राबचें आसा. रात्री राबून आपण सकाळीं चमकुचें आसा. चमकून 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 थंय पेडेबुद्र म्हणून गांव आसा. थंय रावणान येवन शिवलिंग स्थापन केल्लें आसा. ती मस्त व्हडली काणी आसा सांगता संक्षेपान तूं. थंय पावली ती आणि आतां 5 किलोमीटर मात व्हरला. 5 की 7 किलोमीटर मात व्हरला आणि रात जाल्ल्या. तर थंय राया कडेन गेल्ले तांणी की आतां आमकां रात जाल्ल्या, राती रावपाचो जागो दी तुवें. तर राय म्हणटा जैन रायो. तुम्ही कोण आसा ती? खंय दाखून आयली ती? मेगले काय तुगेले रावपाचो जागो ना. हांगा रावपाचो जागो ना. वचात तुमी. त्या स्वाम्याक मस्त बेजार जालो की देव केन्ना तुमगेल्या दारा बागला आयला तेन्ना अशी राय सांगता तुवें. आतां आमकां राबच्याक ना. आमी राती वचचें आसा. आजी राती न्हिदोवचें ना आनी खंय मुक्काम करचें ना. तशी वचचें आसा म्हणून तांणी भायर सरलीं तीं सगळ्यांक घेवन. आणि रायाल्या घरांतल्यान भायर पडले सताक त्या पुरा तागेल्या घराक उजो लागला. महालाक तागेले पुरा पॅलेस उज्जार आयला. आणि उजो लागून इतली व्हडली ज्योत जाल्ल्या निर्माण. आकाशांत ज्योत गेल्या. ज्योत म्हळ्यार फ्लेम. सच अ बिग फ्लेम की 7 किलोमीटर थंय प्रकाश पडला रातींतू. 7 किलोमीटर रोड वॉज लिट बाय दॅट फ्लेम. त्या ज्योती प्रकाशान 7 किलोमीटर रस्त्यार प्रकाश पडला. आणि वगी 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 चमकून थंय स्वामी देवाक घेवन पावता ती. पावली मागीर सकाळीं खंय खंय देव दवरचो प्रयत्न केलो पळय थंय उज्जो. खंय दवरचो प्रयत्न केलो थंय उज्जो. आतां कसं करचें?
हांगाय उजो थंय उजो आशिल्लो हांगाय उजो तो कसं करचें. मागिरी संकेत जाला की शांभवी नदी किनाऱ्यारी शांभवी नदी जी खंय आसा पळय बँक्स ऑफ द रिवर थंय वचून दवरका म्हणून. आनी शांभवी नदीन तूं पावली मागीर थंय ताचे बगलेन तूं केन्ना दवरलें पळय तेन्ना उज्जो लागचें बंद जाला. आनी तो दिसू प्रतिश्ठे पुन्नव खंयचो म्हयनो मार्गशीर्ष पौर्णिमा पुन्नव त्या दिसारी आमगेल्या स्वाम्यांनी नरसिंहाल स्थापन केल्या मुल्केन तूं तो दिवस आमगेले प्रतिश्ठे पुन्नव. तर हे प्रल्हाद नरसिंहाल काण आसा पळय ते आमगेल्या देवस्थानांक कलियुगांत ताचो संबंद आसा. आनी त्या पुरो काणी बरयल्ली आसा आमगेल्या देवस्थानाक बुकां बरयल्ली आसा पुरो काणी कशी कशी प्रल्हादान पूज केलेली नरसिंह मुर्ती कशी केरला पावली, कशी ते स्वाम्या मेळ्ळी आनी कशी स्वाम्यान ताका मत्यार दवरून समकून मुल्के थंय हाण सोडल्या. आनी आमकां आजी आमगेले खातीर प्रल्हादान पुजिल्ली मुर्ती आमकां आजी पळोवचें मेळटा मुल्के गेल्लेरी. अशी ही भारी संत काणी आमगेले चैतन्य महाप्रभून 200-300 पटी आयकलेली काणी कितली पटी आयकल्यारी आमगेलें समाधान जायना. तशी भारी संदी काणी असं म्हणून सांगता सामने प्रल्हादान कसन केल्लें आपल्या देवा खातीर कसनय अपेक्षा दवरनी म्हाका राज्य जावका म्हाका मोक्ष जावका म्हाका हें जावका म्हाका तें जावका कसनय अपेक्षा ना दवरनातली तांणी देवाली सेवा केल्या. कितले कश्ट सहन केला तांणी. आमकां कोणाक सांगचें जाता पळय की आमकां तागेले परस चड कश्ट आसा म्हणून. आज जरी आमकां कोणाक सांगचें जायना की आमकां आमगेल्या जिवनांत तूं मस्त कश्ट आसा पण प्रल्हादा इतले कश्ट आसा म्हणून आमकां सांगचें जायना कोणाकय. इतले कश्ट आज कोणाय सहन करनी. इतले नमुने कश्ट कितले नमुने कश्ट आनी प्रतिपंत मार्च काय तरी प्रयत्न करता आसत. अशें न्ही तुमकां ताप येता खांक येता तशें न्ही. प्रतिपंत तुम्ही मोरका म्हणून प्रयत्न करता आसत. विविध प्रकारे प्रयत्न करता आसत. तांतूंतल्यान केन्ना देवा बद्दल कोप ना. अशें म्हणलें ना देवा हांव इतली भक्ती करता आसता म्हाका इतले कश्ट कित्याक दिता तुमी म्हणून. कसोय प्रश्न केलेलो ना. देवालें नांव मात घेतिल्लें आसा. देवाकय बेजार जाला. देवानय सॉरी म्हणला. हांव तुगेले म्हाका तूं क्षमा कोर का हांव तुगेले खातीर म्हगेले खातीर तूं कितले कश्ट सहन केल्या म्हणून सांगलें. तेन्नाय तो सांगता की म्हाका कसलेय कश्ट जायना देवा म्हाका कसलेय कश्ट जायना. अशें आमगे प्रल्हाद आदर्श भक्त सक्कट भक्तगण तागेल्या प्रेरणा घेता आसत. सगळा पशी श्रेश्ठ भक्त संताल्या खातीर आदर्श आसा प्रल्हाद आमगेलो. अशी भक्ता खातीर देवान ब्रह्मान दिलेलें सक्कड वरदान तशी दवरून ब्रह्माल पुरा सन्मान राखून हिरण्यकशिपू वध केला. म्हगेलो भक्त ब्रह्मा ताणें वरदान दिल्लें आसा तें कट्ट कशें करचें. तागेलें वरदान पूर्ण तशी दवरून तरी देवान ताका तागेलें वध केला. देव कसं करचें पावना. देव कसं करचें जाता. एनीथींग पॉसिबल ताण लेखिल्लें की इम्पॉसिबल म्हाका मारचें म्हणून. इतलें वरदान मेळ्ळां म्हाका. त्या पुरा वरदान तशी दवरून नरसिंह देवान हिरण्यकशिपूल वध केला. आमगेल्या जिवनांत तूं प्रभुपादान सांगिल्लें आसा की कसले तुमकां कश्ट जाता केन्नाय कसले नमुने कश्ट आसा सकाळा पशी सुरवेक नरसिंह देवा उडगास कोरता. नरसिंह देव आमगेले रक्षक आमगेले भक्तीन तुले आनी आम जिवनांत तुले कश्टाक नश्ट करचे खातीर नरसिंह देवान अवतार घेतला. म्हणून इस्कॉनांत तूं प्रभुपाद स्वाम्यान सकाळीं आनी सांजे 2 पंथां नरसिंह आरती म्हणचे नियम केला. हेते खातीर की आमकां सगळ्यांक आमगेले भक्तीक वांचोवका जाल्यार संरक्षण मेळका जाल्यार नरसिंह देवाक प्रार्थना कोरका म्हणून सकाळ सांजे 2 पंथां नरसिंह आरती सेट केल्या आमी देवस्थानांत. आनी इस्कॉनांत तूं अशी 1000 कडल्यान काण आसा ती की भक्त लोकांक संकट जाला तांणी नरसिंह देवा उडगास केला आनी नरसिंह देवान तात्काळ तांकां त्या संकटांतल्यान मुक्त केला. अशी इस्कॉनांत तूं 1000 कडल्यान काण आसा ती. सकट भक्तांनी नरसिंह देवाली कृपा नरसिंह देवाली दया आनी सुरक्षा हाचे प्रत्यक्ष अनुभव केल्ले आसा. त्या खातीर आमकां सगळ्यांक निश्ठा आसा
की नरसिंहदेव असं आणि तो आमगेला रक्षा संरक्षण करता. तांतू कसं नाही यत्सन करचे डाऊट घेवचे कारण ना. नरसिंहदेव आमगेलो लोटू सदैव असं आणि खास करून आमचे गेले जनांक आमगेल गांवांत तूं गांवचे गांवचे म्हापशी गांव आसा ती अनंत गांव आसात थंय सक्कड नरसिंहदेवाला भक्त आसा ती. नरसिंहदेवा नांव काडटा तांकां चेतना निर्माण जाता, उत्साह निर्माण जाता. हां हांव पळयलें आसा मुल्केन तूं आनी मारुरान तूं आनी मत्स्य गांवांत तूं सक्कड जे नरसिंह भक्त आसा ती गांवची गांवां अनेक गांव आसात थंय. आमगेल गांवां भितरी अनंत गांवांत तूं नरसिंहदेवानी भारी कृपा सगळ्यांक दिलेली आसा. म्हणून आमी सकयल जाणां आमची गेली मनशां नरसिंहदेवा खातीर भारी कृतज्ञ आसा ती, ऋणी आसा ती आणि धन्यवाद दितात नरसिंहदेवाक की तुमी आमकां विशेष रुपान आमगेल्या गांवांत येवन राबिल्ले आसा. आमगेल्या गांवांत तूं सगळ्यांक दय केल्ली आसा, सगळ्यांक संरक्षण दिल्लें आसा, सगळ्यांक भक्ती दिल्ली आसा. म्हणून आमी नरसिंहदेवा खातीर भारी ऋणी आसा ती, भारी आमगेले धन्यवाद आसा देवालो. हरे कृष्णा. थँक यू व्हेरी मच. हरी बोल. येस. असं प्रश्न आसा कोणाला? ठीक आहे. चड वेळ जाला. 8:30 जाल्ले दिसता. कितले जाले? 8:37. कोणाक प्रश्न आसा प्रश्न आसल्यार निमगू येतं. हरी कोणाक बोल. कमेंट करता जाल्यार कसं ऍड करता जाल्यार करियेत. कोणाक प्रश्न नासल्यार हांव मागीर अनंत राघव प्रभूक एक रिक्वेस्ट करता. प्रभूजी विशय कसं उलोवचें आसलें रे. हरे कृष्ण नरसिंहदेवा प्रभूजी. आणि प्रल्हादा विशयान तू संक्षिप्त कशी उलोवचें म्हणून आनी म्हाका कळ्ळी. प्रयत्न केल्लो आपण कशी सांगचें संक्षिप्तान तू. इतली चांग काणी आसा, इतली चांग बोध आसा ती. कशी सांगचें? थोडे हरे करून. कृष्णा हरे कृष्णा. विश्वरूप प्रभु की जय, दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम प्रभूजी. कशे आसा? मस्ती मस्ती, धन्यवाद. मी नरसिंह हरी बोल. तुम्ही आता मुलकी नरसिंह वैरी तुम्ही सांगितलेलं आहे वय वय फास्ट टाइम. सांगितलं. वय वय. कारकळा नरसिंह सांगेल आणि कारकाळाचं कोण आसा? तुम्ही आता 3 डीटीज मिळले. कारकळा तू नरसिंह देवस्थान असणार कारकळा. ना. कारकाळान तू कारकळा वेंकटरमणाचं वेंकटरमणाचं देवस्थान आसा. नरसिंह असणार नाव आहे. ना ना ना. कारकाळा मेन देव वेंकटरमणा आणि ताजे कनेक्शन आसा मुलकेन तू. तुम्ही ओके. तुम्ही म्हणलं तीन तास नरसिंह मिळलेलं नव्हे 3 डीटीज. ना 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 3 दीट नाही. तीन नाही. एक बिंदू माधव आमगेल्या स्वाम्यान काशी करून हाडलेले एक मूर्ती. ती सकाळ आसा सकाळ. लोअर लेवलान तू. मध्य लेवलान तू नरसिंहदेव आसा, उग्र नरसिंह आसा. आणि वयरी वेंकटरमण आसा. तो हाडलेलो म्हाका दिसता फ्रॉम वेअर आय फॉरगॉट नाव. पण ते एक पंत भय जावन मागीर कसं संकट आयलें तेन्ना त्या वेंकटरमणा देवस्थानात तू देव तांणी बायंत घाल्ले आनी धांवन गेले. ಕಾರ್ಕಳತುಲೆನ್ ಕಾರ್ಕಳತುಲೆನ್ ತನ್ನಿ ते अटॅक केला ते बायन तोडून असता चिकडे ते मुलकी वय तर ते मागीर ते संकट गेल्ले मागीर तांणी प्रयत्न केल्लो काडचो. ते तांकां मेळ्ळी देव आनी मागीर मुलकेल्या जनांक देव मेळ्ळो आनी तांणी वापस घेवचे आयले तेन्ना आमगेले देव आमकां मेळ्ळो तुमकां मेळ्ळो. देवान स्वप्न सांगिल्लें की म्हाका आत्तां मुलके राबोवंक म्हूण मन आसा. तुम्ही काय बाजार करू नाका ती आणि 3 दिसांनी तुमगे लागीं एक संत येता, एक भक्त येता, ऋषी मुनी येता आणि तुमकां नवीन हांगेल म्हणटकी मुर्ती दिवन वता. तांणी उपास केल्ली ती आणि 3rd डे कारकाळान तो एक साधू आयला आणि ताणें वेंकटरमणाक मुर्ती दिवनूच तो गायब जाला. तो मायक जाला. तशी कारकाळाची वेंकटरमणा मूर्ती आत्तां मुलकी आसा आणि कारकाळान तो देवान नवीन मुर्ती दिल्या पूज करचे खातीर. अशी एक काणी आसा आणि मस्त काणी आसा ती. थँक्यू प्रभूजी. येस थँक्यू. प्रभूजी. हरे कृष्णा. हरे कृष्णा प्रभूजी. उल्लाला तू एक नरसिंह वय लक्ष्मी नरसिंह आमगेल्या गांवांत तू साऊथ केंद्रांत तू मस्त कडे नरसिंह मुर्ती आसा.
ಮಾರೂರಂತೆ ಸ್ವಯಂಭೂ ಮೂರ್ತಿ ಅಸ ಮಾರೂರಂತೂ ಅವಂಗೆಲ್ಲ ತಾಯಿ ಮಾರೂರಂತೂ स्वयंभू नरसिंह मूर्ती असा प्रचंड शक्तिशाली असते आमगेल्या प्रत्येक गावात नरसिंह मूर्ती असा विंगड विंगड कहाणी असं प्रत्येकाली अशी जाऊन आमगे साऊथ केदारांतू नरसिंह देवाली भारी दया असं भारी कृपा असं वी आर व्हेरी फॉर्च्युनेट नरसिंह देवाली विशेष कृपा आमची गेल्या जनरा असं आमगेल्या गावांतू हरे कृष्णा हरे थँक यू व्हेरी कृष्णा. मच इट्स अ गुड टाइम टू एंड हरे कृष्णा. येस प्रभुजी हरे कृष्ण. नाही त्यांची अनंतराव प्रभू प्रभू तुम्ही सेशन मुखारशी यायची कसं सांगशीलाय प्रभूल विषयी हरे तुम्ही सांगेत. हरे कृष्णा विश्वरूप प्रभु हरे कृष्णा तुमके आज जन्म दिवसासाठी तुमको मस्ती मस्ती दंडवत प्रणाम. हरि बोल युअर लाईफ इज लाईफ ऑफ डेडिकेशन. तुम्ही समजतो ना आव जन्म येणे त्यांचं तुम्ही भक्ती करत असती. यू हॅव बीन प्रॅक्टिसिंग कृष्ण कॉन्शियसनेस अर्ली 80s आणि यू आर सो मच डिअर टू हिज होलीनेस राधानाथ महाराज आणि भक्ती वेदांत हॉस्पिटल आज तुम्ही पिलर मग लोकांक भक्ती वेदांत हॉस्पिटल विषयी बोलणार आज भक्ती वेदांत हॉस्पिटलान तो हजारो लोक येतात ती आणि फॅसिलिटी असं बट त्या टायमान तो all these devotees, the initial 5-6 doctors, आणि इथलं एज्युकेशन घेऊन सकळ कोरनो त्यांनी गुरु महाराजात फुल एज्युकेटेड झाले त्यांनी तांगे स्वतः हॉस्पिटल ओपन करत आशिल्ले परमपूज्य राधानाथ महाराजांचे एक मिशन आशिल्ले की आमगे डिवोटी कम्युनिटी कशी एक विशेष स्पिरिच्युअल केअर कोरनो मेली आध्यात्मिक तर आम्ही दिसतात पण एक स्पिरिच्युअल हॉस्पिटल महाराजांनी आणि त्या विषय फुलफिल करून लोकांना जीवन दिलंय आणि द अमेझिंग थिंग ऑफ भक्तिवेदांत हॉस्पिटल इज टुडे ऑल द 6 डॉक्टर्स even today so close friends and everybody is laughing serving with such unity and Vishwarup Prabhu is a great example. प्रभुजी वर्षात कुणतानी तांगेल सेव करतात ती प्रीचिंग करतात ती प्रभुजी भक्तिवेदांत हॉस्पिटल स्पिरिच्युअल हेड आणि जयपताका महाराजांना त्यांनी हॉस्पिटल आहे more than impossible. Every day somebody other become a devotee. आणि हांगेरीतलं प्रोग्राम जसं आणि परमपूज्य राधानाथ महाराजांनी एक पण जीबीसी तो एक फुल प्रेझेंटेशन दिलेलं आहे भक्ती वेदांत हॉस्पिटल इज टीचिंग आणि त्याचे प्रभू मेन टीम विश्वरूप and he is writing a book on Bhaktivedanta Hospital, spiritual care, so many memories. Prabhuji, we are eternally grateful to you and especially the Radha Gopinath Temple community, but especially the Bhagavad Puran Kokani. हरि बोल ओके देन थँक यू व्हेरी मच हरे कृष्णा ओके कैद करत आहे मुरलीधर चरण प्रभू मुरलीधर प्रभू नरसिंह प्रिया सांगून कैद करीत